नेहमीच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयानं यंदाही एक राखी सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवलाय। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी यावर्षी जवळपास 4.5 ते 5 हजार राख्या तयार केल्या आहेत। त्यातील 200 राख्या आणि त्यासोबत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती व्यक्त केलेल्या भावनांची 200 पत्र सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीसोबतच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, कौशल्य विकास आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आलाय। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळत असून सामाजिक बांधिलकी देखील निर्माण होते। त्यामुळे विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहात दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतात। विद्यार्थ्यांना राखी तयार करण्यासाठी शाळेमार्फतच साहित्य उपलब्ध करून दिलं जातं। साधन सामग्री शाळेत उपलब्ध करून देण्यात येते। जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ आणि दुपार सत्रात विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करून राखी बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। तयार झालेल्या राख्या एकत्रित पॅक केल्या जातात। प्रत्येक वर्गाला यात संधी मिळेल या दृष्टीने विचार केला जातो। राख्या तयार झाल्यावर प्राध्यापक दानवले यांच्या मार्गदर्शनाखाली राख्यांची किंमत ठरवली जाते। महाविद्यालयीन विद्यार्थी विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारतात। आपल्या शाळेतच तयार झालेली राखी विद्यार्थी देखील कुतूहलाने खरेदी करतात। त्यामुळे महात्मा गांधी विद्यालयाचा हा उपक्रम अंबरनाथकरांसाठी कौतुकाचा विषय ठरलाय। गेल्या 3 वर्षापासून महात्मा गांधी विद्यालय एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवित असते। त्यामध्ये विद्यार्थी स्वतः राख्या बनवतात आणि याही वर्षी आम्ही 4 ते 4.5 हजारापेक्षा जास्त राख्या बनवल्या। या राख्या बनवताना आम्हाला खूप आनंद झाला आणि या राख्यांमधल्या काही राख्या आम्ही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवत असतो आणि विद्यार्थ्यांनी त्या राख्यांसोबत आपल्या प्रती असलेल्या सैनिकांबद्दल भावना त्या पत्रात व्यक्त करतात। आम्ही ते पत्रसुद्धा पाठवतो आणि सीमेवर लढणारे सैनिक ऊन, वारा, पाऊस, बर्फाची पर्वा न करता सीमेवर लढत असतात। त्यांना आपल्या घरी जाता येत नाही रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी, म्हणून आम्ही त्यांना ही राखी आणि पत्र पाठवत असतो आणि हे पत्र लिहितानाही आम्हाला खूप आनंद झाला की आपलं पत्र हे एका सैनिकांसाठी जाणार होतं, म्हणून आम्हाला खूप मजा आली, खूप आनंदही झाला। एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आमच्या शाळेत गेल्या 3 वर्षांपासून राबवत आहे। दरवर्षी आम्ही जवळजवळ 5000 पेक्षा जास्त राख्या तयार करतो। यावर्षी आम्ही 200 राख्या सैनिकांसाठी पाठवत आहेत। 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून या राख्या बनवल्या आहेत। आपले सैनिक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूत सीमेवरती सक्त कडक पहारा देत असतात। त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित राहू शकतो। अशा सैनिकांना एक राखी देऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा आनंद आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेत आहोत। म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत एक राखी सैनिकांसाठी। पत्रात तुम्ही काय नमूद केले सैनिकांना? पत्रात म्हणजे आम्ही आणि आमच्या सैनिकांबद्दल जे प्रेम आहे ना ते नमूद केले। म्हणजे सैनिक कसे म्हणजे सक्त पहारा देत असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्ही पत्रामध्ये सांगितलं आहे। एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम गेली काही वर्ष महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी करत असतात। यामध्ये आम्ही राख्या तर मुलांच्या हाताने बनवतोच, पण त्याबरोबर बनवलेल्या राख्यांपैकी काही राख्या आम्ही सीमेवरती असलेल्या सैनिकांना पाठवतो। यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी प्रामुख्याने या राख्या तयार करतात आणि पत्र सैनिकांना पाठवतात आणि एक राखी एक पत्र अशी सुमारे यावर्षी 200 पत्र आणि राख्या हे आम्ही सैनिकांना पाठवणार आहोत, ज्याच्यामुळे सैनिकांना देखील आनंद होईल की आपल्याला या देशातून काहीतरी ओळख ठेवली जाते, विचारणा केली जाते हे त्यांच्या लक्षात येईल। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणायचं की देशाच्या सीमा ज्या रक्षण करतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक आदरभाव, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। त्यामुळे हा उपक्रम आपण गेली काही वर्ष करतोय। संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही, त्यामुळे कधीही हार मानू नका। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।